सर मला एकजुटी दाखवावं लागेल. विद्यार्थ्यांना कसं डिवाइड करता येईल ते डिवाइड नाही झालं पाहिजे. आम्ही सकाळपासून मध्येच आहे. त्यांच्यासोबत जे झालं ते तुमच्यासोबत झालं. आम्हाला बाहेर थांबवलं. त्यांचा मुद्दा तर राहिलाच असताना आम्हाला भेटले असते की तुम्हाला नाही तेच होते ते म्हणले तुमचं तुम्ही बघून घ्या, तुमचं तुम्हाला काय करायचंय. त्यांनी बोलवलं, त्यांनी दोघा जणांना बोलवलं. हे बोलून काय बोलले असते, तुम्हाला सेकंड आणि थर्ड शिफ्टला कीबोर्ड चेंज करून देऊ. पण जे यांच्यावर फर्स्ट शिफ्ट वाल्यांसोबत झालं त्याच्यामुळे कुणीही गेलं नव्हतं अगोदर. पण नंतर दोघा जण गेले तर ते बोलवलं. एकमेकांसाठी उभा राहणार. जेव्हा हे लोक सगळे एकत्र उभा राहतात आणि आपली वाट लावतात तेव्हा आपल्याला एकमेकांसाठी उभा राहणं गरजेचं. ते तुम्ही खूप चांगलं केलं की तुम्ही असं नाही म्हणले की नाही आम्हाला परीक्षा द्यायची. आम्ही 12 वाजल्यापासून इथे ना पेशन्स ठेवून उभा आहे. सर आम्ही सकाळी 9:30 वाजता एंट्री केलेली. 9:30 ला झालेली एंट्री सर. 6 वाजले आणखी मग घरीच आणखी इथंच बसलेलो मी. पाणी नाही, 4 संपलेत आतमधले 4. पाणी नाहीये प्यायला मध्ये. संपलेले ते पाणी नाही प्यायला. 9:30 वाजता एंट्री झालेली आहे. सर आम्ही एक्झाम दिलेलं सर. यांना बोलायचं काय हा या ना तुम्ही असं बसा. असं बस. इथे काय झालं ना मी स्लोपवर बसलो त्यामुळे मला नीट बसते. मी इथं बसतो. चालू झालं आणि त्याच्यामध्ये एकदम क्लिअर दिसत होतं फॉर्म आहे किंवा त्याच्यावर लिहिलेलं होतं पेनाने. स्क्रीनवर डॉट झाले होते पेनाने. MSCIT सेंटर आहे. सर आम्ही एंटर दाबलं, एंटर हातात आलं. सर आम्ही 5-6 महिन्यापासून प्रिपरेशन करतोय सर. डोळे फोडून प्रॅक्टिस केलेली आहे आणि 10 मिनिटात आमचं करिअर, आमचं स्वप्न, आमचं सगळं धुळीत घातलं सर. 10 मिनिटं सर टाइम होता. आणि 10 मिनिटात असली मेंटल हॅरसमेंट, असं मेंटल डिस्टर्बन्स आणि ह्या 10 मिनिटात सर कसा डिसाईड करायचं. एक करून मला कळणार कसं एक करून. त्याच्या अगोदर प्रॅक्टिसचा टाइम असतो. माझा कीबोर्ड चेंज करून त्याच्यामध्ये पूर्ण माझा अर्धा तास प्रॅक्टिसचा टाइम असतो का पूर्ण त्यांनी घालवला. आणि एकदम जेव्हा स्टार्ट व्हायची 5 मिनिटं अगोदर मला कीबोर्ड चेंज करून दिला, पण तो पण एकदम खराब. बसलो ना मी आता तुमच्यासोबत. मी सरकणार नाही जोपर्यंत तुमच्या मागण्या पूर्ण होत नाही. ऑफलाईन एक्झाम झाल्या पाहिजे, ऑनलाईन एक्झाम झाल्याच नाही पाहिजे. कारण हे इतके मोठे प्रश्न निर्माण होतात की काय उपयोग आहे ना. आधी आम्हाला काय सांगितलं होतं की स्क्रीन म्हणजे पेपर टू स्क्रीन असं एक्झाम आहे. पण 2 दिवसापूर्वी कोण नोटिफिकेशन काढते की स्क्रीन टू स्क्रीन आहे. आता 3 महिन्यापासून 26 एप्रिलला आणखी काढलेलं नाही. हा आणखी नोटिफिकेशन होईल काहीच नाहीये. 26 एप्रिलला पेपर झालेला आहे सर. एग्जाम घेणार आहे. मागच्या वेळेला साल का अलग पॅटर्न और अभी अलग पॅटर्न. हमको कुछ तो नोटिफिकेशन अजून माहिती होतं मध्ये गेलं तेव्हा कळलं की त्या गोष्टी आम्हाला ऍक्सेप्टेबल आहेत. कारण की एवढा सारा क्राऊड आहे ते मॅनेज करणं हायकोर्टाला एक वेळेस शक्य नाही. आपण ते ऍक्सेप्ट करू. पण हे जे सिस्टीम फेल्युअर आहे हे आम्हाला बिलकुल ऍक्सेप्टेबल नाही आहे. अगर सामने वाले को बोले तो
जवळ पण येत नाही येत ते. हाँ भैया हेलो अस्सलाम वालेकुम। अस्सलाम हाँ गाईड होते का त्यांना नाही का ते भाई चालू है आ जाओ। बारिश आ रही है सब अरे नहीं फिर रहने दो फिर मत आओ गड़बड़ मत करो चलो नहीं आ जाओ 7 आओ बारिश चालू है। पास झाले असते ना असे करून. तुम्हाला जर कम्प्युटर चालवतो तुम्ही फ्री कसे पास झाले? यांची लायकी होती का मग इथं यांची लायकी आहे का? यांची लायकी काय परीक्षा घ्यायची कारण की यांना जर माहिती होतं ऑनलाईन परीक्षा आहे तर मग कीबोर्ड चांगले ठेवायचे. आम्ही काय करणार नाही गॅरंटी मी नाही देऊ शकत. स्वतः आहे. अजूनही हातच येते आज आहे. त्यांना आज हातच जोपर्यंत अश्युरिटी आणि गॅरंटी देत नाही लिखित मध्ये तोपर्यंत हातच कोण हो आमची जबाबदारी नाही. त्यांना म्हणलं कोण रिस्पॉन्सिबल आहे त्यांना समोर आहे म्हणते इतर बॉम्बे मध्ये रिस्पॉन्सिबल कोण आहे घरात घेत म्हणजे घर पण तिथं वरती हा भाई